नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, आपण विदर्भामध्ये मूर्तिजापूर छोटंसं गाव आहे लाखपुरी म्हणून. आपण कालचा व्हिडिओ बघितला असेल. काही आठवड्यापूर्वी एक आजोबा वयाचे 60 वर्षाचे असताना ते एक सिव्हिल हॉस्पिटल गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिट आहे आणि सिरियस आहे. तर त्यांचा ॲड्रेस दर्यापूरचा आपल्याला मिळालेला आहे. तर आपण आलेलो आहे. तर आमचे काही इथले स्थानिक लोक पण आहेत. त्यांच्या एका व्यक्तीला घेऊन इथल्या ओळखीले काही दर्यापूरचे लोक आहे ओळखीचे. आम्ही इथल्या एका स्थानिकाला घेऊन जाणार आहोत. दर्यापूर मला वाटतं इथं काहीतरी 5-10 किलोमीटर काहीतरी आहे. मी तुम्हाला काल म्हटलेलं होतं की देवाला प्रार्थना करू, त्यांचे रिलेटिव्ह मिळावं, हीच आमची अपेक्षा आहे. बिछडे को मिलाना. मित्रांनो, तुम्ही औषध सगळं करू शकता, पण आईवडिलांची पुण्य कधीच तुम्ही नको हे करू. कारण तुम्ही काय करतात, आईवडिलांना सोडून जातात आणि त्यांना असं दाखवतात की आमचे आईवडील नाही. आज ते अशा परिस्थितीमध्ये आहे की वाचायचे चान्सेस कमी आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की दर्यापूरचा ॲड्रेस दिला आम्हाला. आम्ही आता दर्यापूरला जाणार आहोत आणि आमच्या प्रीती मॅडमला पण बोललेलं आहे की सातत्याने आम्ही तुम्हाला म्हटलेलं आहे की सातत्याने आम्ही आता हळूहळू यांना पण तयार करतो आहे. पुकार सेवा प्रतिष्ठान अशी सेवा आहे की ज्यांचं कोणी नाही, पाठीपुढे कोणी, आम्ही त्यांच्या सेवा करत असतो. मित्रांनो, कधी तुम्हाला मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये कधी कुठली अडचण आली तर नक्कीच तुमचा आवाज तुमच्या सेवेसाठी नक्कीच आम्ही उभे राहू. मी काय जास्त बोलणार नाही. नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला दर्यापूरचा मिळेल. त्यांचे रिलेटिव्ह कोण आहेत, काय आहेत, माहिती पडणारच आपल्याला. आणि आईवडीलच आपले परमेश्वर आहे. दगडामध्ये जीव नाही, माणसामध्ये जीव आहे आणि माणूसच देव आहे. मी इथेच थांबतो, जास्त बोलणार नाही. आवाज तुमचा, सेवा आमची, एक धाव. गरजूंसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.